तर आज प्रथमेश सर, आज काय काय झालं आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळेल की तुम्ही काय कांड केलं आज. प्रथमेश सॉरी प्रसाद सर, सॉरी. प्रसाद. काय करणार आहे, ओके. एवढे प्रथमेश प्रसाद असे सगळे झालेत ना. येस. मी ऍक्च्युली सकाळी जेव्हा उठलो, मी मार्केटकडे बघितलं आणि 5-5 मिनिटाच्या 2 याच्यात मला कळलं की आज मार्केट जाणार आहे अप. पण मला एंट्री करायला चान्सच नव्हता मिळत, कारण तो सॉफ्टवेअरचा आय गेस काहीतरी इश्यू होता. पण जिथे मला चान्स मिळाला, मी तिथे 22,400 चा कॉल ऑप्शन घेतला आणि माझा 2,500 चा प्रॉफिट होता, अप्रॉक्सिमेट 2,460. मी मॅमला कॉल केला, म्हटलं मॅम प्रॉफिट आहे आणि माझा इथे एसएल क्लिक नाही होऊन राहिला. मॅमनी मला लगेच सांगितलं की प्रसाद, जे काही असेल तू लवकर विक त्याला. आणि मी विदिन अ सेकंड मॅमचं म्हणणं बिलकुल म्हणजे ऍक्सेप्ट केलं आणि माझा मी ऑप्शन विकला 2,500च्या प्रॉफिटमध्ये. आणि विदिन अ सेकंड किंवा विदिन अ मिनिट मार्केट खाली कोसळलं. सो मॅमने जर सजेस्ट नसतं केलं तर माझा 2,500चा प्रॉफिट दीडच्या खाली नक्की आला असता. ऐकायला तयार नव्हतात तुम्ही, नाही तुम्ही सांगा स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आहे म्हणून. मी खरंच ऐकणार नव्हतो, मला तो थोडा प्रॉफिट पाहिजे होता. ओके, सो काय शिकायला काय मिळालं आज? मॅमचं म्हणणं नेहमी ऐकायचं, अगदी अरे असं काही नाही. डाऊट न ठेवता. ब्रोकरेजचे चांगले रिलेशन ठेवा. ब्रोकरशी चांगले रिलेशन ठेवा. नाही तसं नाहीये मॅडमचं, ऐका नाही असं पण नाहीये. नाही जोक्स पार्ट. ऍक्च्युली प्रॉफिट दिसला की बुक करा. मला हे शिकवायचं होतं तुम्हाला की प्रॉफिट काल तुम्ही दिसतोय ना. लास्ट वर्ड तेच बोलला का काही जरी झालं तरी प्रॉफिट दिसतोय तर आधी ते करून टाका, एक्झॅक्ट. नंतरच नंतर. सो आज इन्व्हेस्टमेंट अमाउंट किती होती प्रसाद सर? मॅम 7,500. 7,500. ओके. 7,500ला 2,500 कोण देतं? कोणीच नाही. किती आणि तो जर वेळा? थोडा अगोदर मिळाला असता तर 7,500 वरती 5 इझिली आले असते. रडणं तर पण तो सोडणारच अगोदर नाही ना मिळाला. तुम्ही. रडणं तर सोडणारच नाही. म्हणजे 7,500वर एखाद्या व्यक्तीला तुम्ही इंटरेस्टनी पण पैसे दिले असते तर मिळाले असते का? मला तेवढं सांगायचं. नाही, अजिबात नाही. 750 मिळाले असते फक्त. इंटरेस्टनी दिलं असतं तर ना. हो हो, तेही मंथली. 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 गुड मॉर्निंग गणेश सर. ओके. गुड मॉर्निंग मॅम. माझा प्रॉफिट म्हणजे माझ्या क्लायंटनी जे आज माझं ऐकलं त्यांचा प्रॉफिट 10,000 रुपये. ठीक आहे. इथे मी झिरो लॉस स्ट्रॅटेजी आणि आज जी मनी मॅग्नेट स्ट्रॅटेजी शिकवणार आहे त्याचा कसा इफेक्ट होतो तो आपण बघूया. भारती मॅम गुड मॉर्निंग. 11,690 रुपयाचा लॉस आहे. 1,700 रुपयाचा 1,700चा प्रॉफिट आहे. 2,700चा लॉस आहे. 5,000चा लॉस आहे. 6,000चा लॉस आहे. 1,900चा पण लॉस आहे. आता प्रॉफिट काउंट करा. 2,500, 2,800, 28,300 and 3,217. टोटल मी ओव्हरऑल सगळ्या स्ट्रॅटेजीज मध्ये मी अप्रॉक्सिमेटली 10,000 रुपये घरी घेऊन चालली. आता तुमचा नेक्स्ट क्वेश्चन जो असेल की शीतल इथे इन्व्हेस्टमेंट किती केली आहे, कोणाला वाटलं की इथे इन्व्हेस्टमेंट किती केली आहे? किती असेल अप्रॉक्सिमेटली माझी इन्व्हेस्टमेंट किती असेल? अराउंड 1 लाख. अराउंड 1 लाख, 1,25,000 रुपये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. माझ्या निम्म्या पोझिशन स्क्वेअर अप आहेत. जर बघाल इथे तर फक्त 1, 2 आणि 3 पोझिशन्स माझ्या ओपन आहेत. बाकी 1, 2 लॉट स्क्वेअर अप, 1 लॉट स्क्वेअर अप, 1 लॉट स्क्वेअर अप, 1, 1, 1. टोटल माझ्याकडे 13 पोझिशन होत्या, 13 पोझिशन्स होत्या. त्यातल्या मी 8 पोझिशन स्क्वेअर अप केल्यात. म्हणजे मग माझ्याकडे ओपन किती आहे? 1, 2, 3, 4. एकामध्ये क्वांटिटी डबल आहे म्हणून त्या 5 पोझिशन्स माझ्या ओपन आहेत. बाकी या माझ्या सगळ्या इंट्राडे झाल्यात. इकडे बघाल तर एप्रिल सगळं संपलंय, मे माझ्याकडे ओपन आहे. दॅट इज सिम्पल कॉल्ड की माझा आजचा प्रॉफिट आहे एप्रिल एंड, म्हणजे आज एक्सपायरी आहे जे काल आपण फ्युचर बघितलं त्याचा प्रॉफिट आहे 10,269 रुपीज. क्लिअर एव्हरीवन?
सो असाच ट्रेड आपण आज शिकणार आहोत. किती लोकांना असं टर्मिनल माहिती आहे? ज्या लोकांनी चॉईस मध्ये अकाउंट उघडलंय त्यांनी चॉईसला रिक्वेस्ट टाकायची आहे की आम्हाला लाईव्ह टर्मिनल हवंय, तुम्हाला लाईव्ह टर्मिनल मिळेल. जर ते म्हणतील की पेड आहे तर त्यांना सांगायचं आम्हाला ओनली व्ह्यू पाहिजे. ओके, ज्या पण ब्रोकरकडे तुमचं अकाउंट आहे त्या ब्रोकरला तुम्हाला सांगायचंय की आम्हाला टर्मिनल हवंय, ते तुम्हाला टर्मिनल डाउनलोड करून देतील, तुमचा पीसी घेतील ते. आणि ज्यांनी मराठी कंफर्टेबल, क्योंकि सभी के सभी यहाँ पे मराठी है इसीलिए मैं मराठी में बोल रही हूँ. अगर आप बोलो तो मैं हिंदी में बात कर सकती हूँ. ठीक, सो लाइक यहाँ पे अभी सिंपल इज दैट टर्मिनल बहुत जरूरी होता है. टर्मिनल स्क्रिप्ट के नाम, पूर्ण स्क्रिप्टची नाव आहेत बघा. ज्याच्या समोर ओपीटी आहे दॅट इज सिंपल कॉल्ड ऑप्शन. ई म्हणजे इक्विटी, एफयूटी म्हणजे फ्युचर. फ्युचर या ठिकाणी फ्युचर, देन बाइंग क्वांटिटी 1700. ज्या ठिकाणी फ्युचर असेल मल्टिप्लिकेशन ऑफ क्वांटिटी भरपूर दिसेल तुम्हाला. सेलिंग प्राइस, बाइंग प्राइस खूप महत्वाची असेल. बाइंग प्राइस आणि सेलिंग प्राइस, या ठिकाणी बाइंग प्राइस आणि सेलिंग प्राइस. सेलिंग क्वांटिटी म्हणजे 1700 क्वांटिटी कोणीतरी घ्यायला तयार आहे, 1700 क्वांटिटी कोणीतरी विकायला आहे. लास्ट ट्रेडेड प्राइस, ह्या दोघांच्या भांडणामध्ये म्हणजे ह्यांच्या आणि यांच्यामध्ये हा बायर म्हणतो मी 30 ला मागेल, हा म्हणतोय मी 30.60. लाईव्ह मार्केट चालू आहे ब्ल्यू आणि रेड, सो 30.90 ला सेल करेल. ही झाली सेलिंग क्वांटिटी. लास्ट ट्रेडेड प्राइस 429.80 ला लास्ट ट्रेड बघा, 31.20 लास्ट ट्रेड. विदिन अ सेकंड म्हणजे छोट्या छोट्या सेकंडला पण तुम्ही बघाल तर ट्रेड्स चेंज होतात, बायर्स आणि सेलर्स. देन ऍव्हरेज ट्रेड प्राइस, आता ऍव्हरेज कोणाचा काढला जाईल? आजचा ओपन, आजचा लो आणि आजचा हाय, ह्या तिघांचा एक ऍव्हरेज येतो दॅट इज सिंपल कॉल्ड. त्याचं जसं सीएमपी आणि एलटीपी, एलटीपी म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस, कोणाच्या टर्मिनलवर सीएमपी पण असेल, करंट मार्केट प्राइस पण असेल, क्लोजिंग मार्केट प्राइस पण असेल. ऍव्हरेज ट्रेड प्राइस, ऍव्हरेज ट्रेड प्राइस म्हणजे एटीपी. लास्ट जो ऍव्हरेज झाला आहे दॅट इज सिंपल कॉल्ड ऍव्हरेज ट्रेड प्राइस. देन पर्सेंटेज ऑफ चेंजेस, कालचं क्लोजिंग किती होतं, आता हा आहे लोअर स्लॅब, कालचं क्लोजिंग किती होतं त्याच्यापेक्षा हा स्टॉक आज किती प्लस आहे किती मायनस आहे, ह्याच्यासाठी पर्सेंटेज ऑफ चेंजेस. लो, हाय, लो, ओपन आणि क्लोज एवढ्याच गोष्टी तुमच्या टर्मिनलवर असल्या पाहिजे. सिंपल इज दॅट. एवढ्याच गोष्टी तुमच्या टर्मिनलवर असतील तर तुम्हाला ट्रेड करणं इझी होईल. ह्यात कोणाला काही डाऊट आहे? परत एकदा सांगू की समजलंय? मॅम एकदा सांगा. ओके, डन. सिंपल इज दॅट. इकडे आपण बघितलं फ्युचर, एफयूटी म्हणजे फ्युचर, ई म्हणजे इक्विटी, ओपीटी म्हणजे ऑप्शन्स. आणि ज्या काही म्हणजे तुम्ही जर इथे बघाल तर लॉट्स ऑफ स्क्रिप्ट माझ्याकडे दिसतील तुम्हाला, कारण हे ब्रोकरचं टर्मिनल आहे. तुम्हाला जेवढ्या हव्यात तेवढ्याच स्क्रिप्ट तुम्ही ठेवू शकतात. स्क्रिप्ट म्हणजे स्टॉक्स, स्टॉकची जी नावं आहेत त्याला स्क्रिप्ट आपण म्हणणार आहोत. सिम्बॉल्स पण म्हणलं जातं. प्रत्येकाचं टर्मिनल वेगवेगळं असेल. कुठेही काही अडचण असेल तर मला कधी पण विचारा, मी समजवण्याचा प्रयत्न करेन. सिम्बॉल्स म्हणजे नावं. त्याच्यानंतर बायर्स आणि सेलर्स आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, कारण सिंपल डेफिनेशन आहे स्टॉक मार्केटची, बायर्स अँड सेलर्स, डिमांड अँड सप्लाय. आता ज्या ठिकाणी इक्विटी बघा 48च आहे, बट 1700 प्लस 1700 3400 शेअर्स म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ लॉट साईज इथे बाइंग होईल. बायर्स आणि सेलर्स खूप महत्वाचे असतील या ठिकाणी. देन या दोघांच्या, आता बघा 5856 क्वांटिटी तो म्हणतोय 68 ला देईल, तर तिकडे जो म्हणतोय 6617 क्वांटिटी मी 68.5 ला देईल. एक गोष्ट जर तुम्ही लोकांनी खरोखर नोटीस केली असेल या ठिकाणी तर बघा, रेट्स बघा 65, 15, 40, 30
95, 90, 0.05, 90, 45. ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये पॉइंट्स घेतलेत, दिसतात. कोणी पण डायरेक्टली ट्रेड करतंय की हो. 57 आहे, 34 आहे, असं कोणीच ट्रेड करत नाहीये. ही वन काइंड ऑफ टेक्निक आहे मार्केटमध्ये की तुम्ही पॉइंटनी पण ट्रेड करू शकता. म्हणजे कधी पण ऑर्डर टाकताना हे शिका. जसं आज प्रसाद सर तुम्हाला विकायचं होतं, तुम्ही मार्केट मारून विकलं. जर का तुम्हाला ऑर्डर ठेवायची आहे, स्टॉप लॉसची पण ठेवायची आहे, तर समजा तुम्ही 58 ला घेतला, तर 58 ला जर घेतलाय तर 55.90 असा स्टॉप लॉस ठेवा. विकायला ठेवायचा आहे हा. तर 69.50, 60, 70 पॉइंट्स मध्ये कधी पण ऑर्डर ठेवा. सो बायर्स अँड सेलर्स लास्ट ट्रेडेड या दोघांच्या रेटच्या बार्गेन मध्ये ज्या कोणी, म्हणजे ह्याला आता 60, इथे बघा बार्गेन कसं करतोय ऑप्शन मध्ये, 62.95, 67.20 हा ह्याचा रेट आहे. सो आता हा काय म्हणेन की मी एकतर वाढवेन 65 करेन, किंवा मी या ठिकाणी 62 ला विकून जाईल, किंवा मला जर घ्यायचंच आहे तर मी 67 ला पण घेऊन टाकेल. तर या दोघांच्या बार्गेन मध्ये लास्ट ट्रेड झालाय 65.95 चा लास्ट ट्रेड झालाय. आणि सिम्पल इज दॅट ऍव्हरेज ट्रेड म्हणजे लास्ट ट्रेड कुठल्या प्राइसला झालाय आणि आजचा लो, आजचा ओपन, आजचा हाय, ह्या सगळ्यांचा एक ऍव्हरेज काढला जातो. आणि तो जो ऍव्हरेज काढला जातो त्या ऍव्हरेजला म्हणले जातं ऍव्हरेज ट्रेड प्राइस, त्याला आपण म्हणतो एटीपी. एटीपी म्हणजे लास्ट ट्रेडेड प्राइस. नाव सगळ्यात महत्वाचं असेल पर्सेंटेज ऑफ चेंजेस. बघा कालचा क्लोज किती होता, 435.20, आता चालू आहे 426.90, म्हणजे कालच्या पेक्षा पर्सेंटेज वाईज हा स्टॉक 2% म्हणजे 1.91 खाली आलाय. आजचा हाय आज 9:15 टू टिल आता 1 वाजलेत, 1 वाजेपर्यंत हा 438.65 गेलाय. आजचा लो आतापर्यंत 426.70 आहे आणि ओपन झाला होता 434 वर आणि कालचा क्लोज आहे. अशा तर लॉट्स ऑफ थिंग्स आहेत मार्केटमध्ये ज्या तुमच्या टर्मिनलवर असल्या पाहिजे, पण आपल्याला मेजर मोठा मोठी एवढ्याच गोष्टी आवश्यक आहे. क्लिअर एव्हरीवन? देन काही डाऊट आहे? अनुजा मॅम, गणेश सर, प्रथमेश सर कुठे आहेत आज? मॅम त्याचा फोन होता मला की ऑफिसवाल्याने त्याला वेळ नाही दिला, त्याच्यामुळे तो क्लास जॉईन नाही करू शकणार. आय गेस त्याचा तो ऑफिसचाच इश्यू होता. ठीक आहे, डन. आपण हे सेशन रेकॉर्ड करूया आणि त्यांना देऊया. डन. क्लिअर एव्हरीवन? इथपर्यंत समजलं? थेरी समजली मॅम. हे समजलं. ओके, डन, परफेक्ट. आता टर्मिनल जेव्हा समोर असतं, बघा आपण डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी बघितल्या. आपण बघितलं की डॉलर बघितला, क्रूड ऑइल बघितलं, त्याच्यानंतर आपण बघितलं ह्या ठिकाणी गोल्ड बघितलं. मग काल न्यूजपेपर मध्ये, आज किती लोकांनी न्यूजपेपर फॉर्म्युलेज बघितले? रोज बघायचे ते, एका दिवसासाठी नाही दिलेत मी तुम्हा लोकांना न्यूजपेपर फॉर्म्युले. रोज डे इंट्राडे करणार आहात तुम्ही लोक, रोज. Yes, ma'am. फक्त सत्संग ऐकल्यासारखं नका ऐकू, फायदा नाही होणार त्याचा. ठीक आहे, डन. सो आता जे काही मी तुम्हाला फॉर्म्युलेज द्यायला चालली आहे, दॅट इज सिम्पल कॉल्ड मॅजिक फॉर्म्युला. तो फक्त आणि फक्त टर्मिनलवरच होणार. म्हणजे हे जे टर्मिनल आहे हे खूप मस्ट असेल जेव्हा तुम्ही मॅजिक फॉर्म्युलाज वर काम करणार आहे. 6 मॅजिक फॉर्म्युलाज असणार आहेत. हे मॅजिक फॉर्म्युले आता विसरून जा म्युच्युअल फंड, विसरून जा इक्विटी, विसरून जा आयपीओज. हे मॅजिक फॉर्म्युले फक्त काम करणारे डे इंट्राडे आणि फ्युचर ऑप्शन्स, जे आपण काल फ्युचर एफएनओ बघितलं आणि त्याच्या आधी आपण डे इंट्राडे बघितलंय. आतापर्यंत किती लोकांनी, जसं की आता प्रसाद सरांना माहिती आहे. भारती मॅम, तुमच्याकडे टर्मिनल आहे? टर्मिनल असेल तर गुड, नसेल तर प्लीज डाउनलोड करून घ्या, कारण टर्मिनल आपल्यासाठी महत्वाचं असेल. ओके,
काही डाऊट आहे इथपर्यंत कोणाला? नाही मॅम. डन. मी काय करतेय